श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 28. श्री गणेशाय नमः. तो पतित श्री गुरूंना म्हणाला, मी पूर्वजन्मी ब्राह्मण होतो, मग हीन जातीचा कसा व का जन्मलो. यावर श्री गुरु म्हणाले, ब्राह्मण जेव्हा अनाचार करतो तो हीन जातीत किंवा कृमी कीटक यासारख्या हीन योनीमध्ये जन्माला येतो. ती पापे कोणती त्याची मालिका अशी आहे. माता पित्यांची सेवा न करता, प्रतिपाळ न करता त्यांचा त्याग करणारा, असत्य भाषण, खोटी शपथ, खोटी साक्ष, सदा जीवहिंसा, कन्या विक्रय, देवपितृ कार्यात अडथळा करणारा, तळे विहिरी फोडणारा, शिव मंदिर ब्राह्मणाची घरे मोडणारा, स्वामी स्त्री, गुरुपत्नी, शत्रुमित्राची पत्नी यांच्याशी व्यभिचार करणारा, स्वामी द्रोह, दुसऱ्या वर्म कर्म उच्चारणारा, सुवर्ण चोरी, परवस्तू ब्राह्मणाचे द्रव्य अपहरण करणारा, पतित कुळात जन्माला येतो, कुष्ठरोगी, हृदयरोगी, ब्रह्म राक्षस अशा अवस्थेला जातो. मग त्या मातंगाला स्वामी म्हणाले, तू पूर्वजन्मी ब्राह्मण होतास, परंतु गुरु, माता, पिता यांना दोष दिलास. अपमान केल्यामुळे तुला हीन जातीत जन्म मिळाला. यावर प्रायश्चित म्हणून तू संगमावर 1 महिनाभर स्नान कर, मग पुन्हा विप्र म्हणून जन्माला येशील. तो पतित म्हणाला, स्वामी, तुमच्या दर्शनाने माझे सर्व दोष नष्ट होऊन मी पवित्र झालो. तू मला तार. शरणागताचा तू रक्षक आहेस. अभिमंत्रोनी मला विप्रत्व द्या. गुरु म्हणाले, तुझा देह हा मातंग माता पित्याच्या रक्तमासाचा आहे, त्यामुळे तुला लोक ब्राह्मण म्हणणार नाही. ब्राह्मणात मिसळून घेण्याने निंदा करतील. पूर्वी विश्वामित्र गाधीपुत्र क्षत्रिय वंशी ऋषी होता. आपल्या लोकांनी ब्रह्मर्षी म्हणावे म्हणून त्याने 100 वर्ष महाक्लेश सहन करून तप केले. त्या बळावर तो इंद्रादी देवांना आणि इतर ऋषींना मला ब्रह्मर्षी म्हणून विनवू लागला. परंतु इतर ऋषी त्याला म्हणाले, आमचे गुरु वशिष्ठ ऋषी आहेत, ते जर आम्हाला ब्रह्मर्षी म्हणतील, आपणाला ब्रह्मर्षी म्हणतील तर आम्ही सर्वजण ते मान्य करू. विश्वामित्र वशिष्ठ ऋषीकडे जाऊन त्यांना विनवू लागले, आपण मला ब्रह्मर्षी म्हणा, मी 100 वर्ष तप केला आहे. वशिष्ठ विश्वामित्राला म्हणाले, क्षत्रियाचा तामस, अपात्र व अपवित्र देह टाक व ब्राह्मण कुळात जन्म घे, मग तुझी मुंज होईल, गायत्री प्रबोध होईल, तेव्हा तू शुद्ध होशील, मग ब्रह्म ऋषी हे नाव तुला मिळेल. विश्वामित्र हे ऐकून रागवला. त्याने वशिष्ठाचे 100 पुत्र ठार मारले आणि ब्रह्मज्ञानी वशिष्ठ ऋषींवर घालण्यासाठी वैरव भावाने शिळा हातात घेऊन आला. त्याच वेळी त्याच्या मनात विचार आला की रागाच्या भरात मी ब्रह्मर्षीची हत्या केली तर मला दोष लागेल. सारे देव आणि ऋषी वशिष्ठ मुनींच्या अधीन आहेत, कारण वशिष्ठ मुनी थोर आहेत. ते आपल्या ब्रह्मर्षी म्हटले तर इतर सर्वजण ब्रह्मर्षी म्हणतील, अशा विवेक बुद्धीने अनुताप पावला आणि विश्वामित्राने वैरभावाने उचलून आणलेली शिळा दूरवर फेकून दिली. आपल्या मस्तकात घालण्यासाठी आणलेली शिळा पश्चाताप पावून फेकून दिली. हे पाहून वशिष्ठ ऋषी म्हणाले, विश्वामित्रा, आता तू ब्रह्मर्षी म्हणून घेण्याच्या योग्यतेचा झालास. हे ऐकून विश्वामित्रांना फार आनंद झाला. आनंदाच्या भरात त्यांनी वशिष्ठांना आपल्या घरी भोजन येण्याला आग्रह केला. यावर वशिष्ठ ऋषींनी अट घातली की तुझ्या मस्तकावर सूर्याच्या उन्हाने शिजलेले अन्न मी भक्षण करेन. विश्वामित्राने संतोषाने ते अट मान्य केली. त्याचा परिणाम असा झाला की उष्णतेने त्यांचे शरीर भस्म झाले. योग बलाने विश्वामित्राने नवीन देह धारण केला, तेव्हा ते ब्रह्मऋषी झाले. श्री गुरु म्हणाले, हे मातंगा, तू जरी माझ्या कृपेने ज्ञानी झाला तरी तुझे या जन्मातले हे शरीर ब्राह्मणाचे नाही, म्हणून तुला हा देह
त्यागीला पाहिजे. या जन्माचे विसर्जन झाल्यावर तुझा जन्म ब्राह्मण कुळात होईल. पण मातंगाला पुन्हा आपण त्या तीन हीन जातीत जावे हे ज्ञानमुळे पटेना. श्री गुरूंच्या बोधाचे सुख त्याला लाभले. श्री गुरूंनी त्याला रेष ओलांडून मागे जायला व स्वतःच्या घरी जायला सांगितले, पण त्याची तयारी नव्हती. इतक्या त्या मातंगाची पत्नी तेथे धावत शोधित तिथे आली, पण हा मातंग ती जवळ येता दूर जात म्हणाला, मला स्पर्श करू नको, मी ब्राह्मण आहे. झालेला सर्व जात्यातराचा प्रकार तिला समजला. ती स्वामींना शरण गेली आणि माझ्या पतीला व माझी ताटातूट करू नका, त्याची समजूत घाला. हे आम्हाला सोडून गेले तर आम्ही कसे जगणार? मला पुत्रासह प्राणत्याग करावा लागेल असे म्हणून रडू लागली. स्वामींनी मातंगाला घरी जाण्याची आज्ञा केली, पण तो ऐकायला तयार नाही. असे पाहून त्यांनी एका ब्राह्मणाला बोलावून घेतले व त्याच्या हातून नदीचे पाणी आणून त्या मातंगाला स्नान घातले. त्याबरोबर मातंगाच्या अंगाला लावलेले पवित्र भस्म पाण्यात धुवून गेले. भस्म धुतले जाताच मंत्र प्रभावाने उत्पन्न झालेले त्यांचे जाती स्मरण नाहीसे झाले, ज्ञान लुप्त झाले. त्याचे मन पुन्हा अज्ञानी झाले. आपल्या बायको मुलास पाहताच तो त्याच्याकडे धावत गेला व तुम्ही इथे कसे आलात, मी कसा आलो, अशा गोंधळलेल्या अवस्थेत पत्नी व मुलांचा घरी गेला. भस्माच्या प्रभावानेच पूर्वी जन्मीचे स्मरण, भस्मक्षालन झाल्यावर स्मृती नाहीशी होणे हे पाहून त्रिविक्रम भारतीला नवल वाटले व भस्माचा प्रभाव, त्याच्या महिमा याविषयी जिज्ञासा निर्माण झाली व त्याने त्या संबंधी श्री गुरूंना विचारले. तेव्हा स्वामींनी सांगण्यास प्रारंभ केला. सिद्धमुनी नामधारक म्हणाले, भस्माचा महिमा आता ऐक. अध्याय 28. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे, सिद्धासी पुढील कथा सांगा आमासी. उल्हास माझ्या मानसी, गुरुचरित्र अति गोड. सिद्ध म्हणे नामधारक, कथा तू असे अति विशेष, ऐकता जाती सर्व दोष. ज्ञान ज्योती प्रकाशे. श्री गुरु म्हणती पतितासी, आपले पूर्व जन्म पुससी, सांगेल ते परियेसी, चांडाल जन्म होणारा गती. पुण्य पापांची गती, आपुले आर्जव भोगती, कर्म विपाकी असे ख्याती, नीच श्रेष्ठ कर्मानुसारी. विप्र क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण यांचे पासव चांडाल वर्ण. उपजल असता ज्ञातीहीन जाती विभाग कर्मापरी. विप्र स्त्रिये पासी देखा, शूद्र जाय व्याभिचारिका, पिंड उपजे तो चांडालिका, 16वी जाती चांडाल. हे मूळ उत्पत्तीचे लक्षण, नाना दोषांचे आचरण, तेने हीन जन्म घेणे विप्रादिचारी वर्णांसी. या दोषाची विस्तार सांगतो की सविस्तर, विप्रे करिता अनाचार, जन्महीन जाती पावे. गुरु अथवा माता पिता सांडोनी जाय तत्वता, चांडाल जन्म होय निरुता, सोडिता कुल स्त्रियेसी. कुल देवता सोडोनी एका, पूजा करी आणिका, तो होय चांडाल देखा, सदा अनृत बोले नर. सदा जिव्हासी करी कन्या विक्रय मनोहरी, लटिकेंची आपण प्रमाण करी, तोही जन्मे चांडाल योनी. शूद्र हस्ते करी भोजन, अश्व विक्रय करी ब्राह्मण, तोही चांडाल होय जाण. सदा शूद्र संपर्के. शूद्र स्त्रीसी सदा संग, नित्य असे दासी भोग, गृह भांड अतळती त्याग, तेने देव पितृ कर्मे करी, तोही पावे हीन योनी. जो का अग्नि घाली राणी, गाय वासरांसी विघडोनी, वेगळी करी तोय होय चांडाल. सोडी आपुल्या जननी ते, आणि मारी लेकराते, वेगळा करी आपुल्या सत्ते, तोही जन्मे चांडाल. बैलावरी विप्र बैसे, शूद्रांना जेवी हर्षी, चांडाल होय भरवसे. ऐसे म्हणती श्री गुरु.
तीर्थास जाऊन श्राद्धादी न करी जाण परान्न प्रतिग्रह घेणे तो है चांडाल. षटकर्मे रहित विप्र देखा कपिला गायीचे दूध ऐका न करिता अभिषेका क्षीरपान जो करे तो ही पावे चांडाल योनी. तुळसी पत्रे ओरपोनी पूजा करी देवांग लागोनी शालिग्राम शूद्र भजलिया. न सेविच माता पिता त्वजी त्यांसी न प्रतिपाळिता चांडाल होय जन्मता सप्तजन्मी कृमी होय. पहिली एक स्त्री असता दुजी करुणी तिसी त्वजिता होय जन्म त्यासी पतिता आणि सांगेला एक नवला. श्रमोनी अतिथी आला असता वेद मनोवनी अन्न घालिता जन्म पावे हा तत्वता चांडोलयनी परियेसा. योग विप्रांते निंदिती आणिक जाती पूजती चांडालयोनी जाती वृत्ती लोप केलिया. तळी विहिरी फोडी मोडी शिवालयी पूजा तोडी ब्राह्मणाची घर मोडी तोही जन्मे पतित कोय. स्वामी स्त्रियेसी शत्रुमित्र स्त्रीसी जो करी व्यभिचारासी तोही जन्मे पतिता गृही. दोघी स्त्रिया जयासी त्यात ठेवी प्रपंचेसी अतिथी आलिया असता मानासी ग्रास न दे तोही पतित होय. त्रिसंध्या समयी देखा जो विप्र जेवी अविवेका भाक देऊनी फिर निका तो जन्मे चांडाळ योनी. राजे देती भूमी दान आपण घेती हिरोन संध्याकाळी करी शयन तोही होय चांडाल. वैश्वदेव काली अतिथीसी जो करी दृष्टतरेसी अन्न न देई तयासी कुक्कुट जन्म होऊनी उपजी. गंगा तीर्थाची निंदा करी एकादशीस भोजन करी स्वामीसी सोडी समरी चांडाल योनी तया जन्म. स्त्री संभोगी पर्वणीसी अथवा हरिहरा दिवशी वेद शिकवी शूद्रासी चांडाल योनी जन्म भावे. मृत्यू दिवशी न करी श्राद्ध केले पुण्य सांगे प्रसिद्ध वाटेकरासी करी भेद चांडाल योनी जन्म पावे. ग्रीष्मकाली अरण्यात पोई घालिती ज्ञानवंत तेथे विघ्न जो करीत तोही जन्मे चांडाल योनी. नाडी भेद न कळता वैद्यकी जाणून औषध दे आणखी तो होय महापातकी चांडाल योनीत संभवे. जारण मारण हो मोहनादी मंत्र जपती कुबुद्धी जन्म चांडाल होय स्त्री शुद्धी वेद मार्ग त्वजिता विप्रे. श्री गुरुसी नर म्हणे कोण हरिहरांते निंदे जाण अन्य देवतांचे पूजन करी तो नरपतित होय. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आपुले कर्म त्वजून मंद अनिक कर्म आचरे सदा तोही होय चांडाल. शूद्रापासून मंत्र शिके त्यासी घडती सर्व पातके गंगोदक क्षीरोदके श्वान चर्मी घातले परी. विधवा स्त्रीशी संग करी शिव्या देऊन अतिथी जेववी घरी श्रद्धा दिनी पिंड न करी चांडाळ योनी तो जन्मे. माता पिता गुरु द्वेषी तो जन्मे चांडाळ योनीसी. अनिक जन्म पापवंशी उपजोनी येती परी येसा गुरुची निंदा करी हर्षी सदा असे विप्र द्वेषी. वेद चर्चा करी बहुवशी तो होय ब्रह्म राक्षस. भजे आपण एक दैवत दुजे देव निंदा करीत तो होय अपस्मारित दरिद्र रूपे पीडत असे. माता पिता गुरु वर्जोन वेगळा होय स्त्री आपण बेरडाचे पोटी उपजोन रोगी होय राहत असे. सदा वेद दूषी आपण अवमानित ब्राह्मण कर्मभ्रष्ट होय आपण. मूत्रकृच्छ रोगी होय
लोकांचे वर्म कर्म आपण सदा करी उच्चारण. हृदय रोगी होय जाण, महाकष्ट भोगी तसे. गर्भपात करी स्त्रियेसी, वांज होऊन उपजे परियेसी. पुत्र झालिया मर्ती त्वरेसी, गर्भपात करू नये. धर्मशास्त्रादी पुराण सांगता नायके जाण, आणिक जेविता दृष्टी आपण. बहिरट्ट होऊनी उपजे. पतिता सवे करी इष्टती, गर्द भजन्म पावती. त्यासी रस औषधी घेती, मृग योनी जन्मेतो. ब्रह्महत्या केली जरी, क्षयरोगी होय निर्धारी. सुरापानी ओळखा परी, श्यामदंत उपजेल. अश्ववध गोवध करिता, वांज होईल निश्चिता. सवेची होय अनुतप्तता, दोष काही नाही त्यासी. विश्वासघातकी नरासी, जन्म होय ऐसा त्यासी. अन्न जेविता वांती उर्वशी, अन्न वैरी तो होय. सेवक एकाचा चाळवून, घेऊनी जाती जे जन. त्यासी होय जाण बंधन, कारागृह भोगी तसे. सर्प जाती मारी नर, सर्पयोनी पुढे निर्धार. ऐसे दोष अपार, आता तस्कर प्रकरण सांगेल. स्त्रियांते चोरुनी घेऊनी जाय. मतिहीन जन्म होय, सदा क्लेशी आपण होय. अंती जाय नरकासी. सुवर्ण चोरी का नर, प्रेम व्याधी होय निर्धार. पुस्तक चोरीता नर, अंध होऊनी उपजे देखा. वस्त्र चोरी करी जरी, स्वित्री रोगी होय निर्धारी. गणद्रव्य चोरी करी, गंडमाळा होय तया. श्वासोच्छवासी असेल नर जरी, त्याची वस्तू करी चोरी. सदा वसे बंधन घरी. ब्रह्मांड पुराणी बोलिले असे, परद्रव्य अपहार देखा. परदत्तापहार विशेषा, परद्वेषी नर ऐका. धान्य पुत्री होऊनी उपजे, अन्न चोरी केलिया देखा. गुल्म व्याधी होय एका, धान्य नेईल तस्करिका. रक्तांग होय दुर्गंध शरीर. का एखादा तैल चोरी, तोही दुर्गंधी पावे शरीरी. परस्त्री ब्रह्मस्व अपहारी, ब्रह्म राक्षस जन्म पावे. मोती माणिक रत्ने देखा, चोरी करी न ऐका. हीन जातीसी जन्म निका, पावे नर अवधारा. पत्र शाखादी फळे चोरी, खरुजी होय अपरंपारी. रक्तांगी होय निर्धारी, गोचिड होय तो नर. कास्यम लोह कर्पस लवण, तस्करिता नरा जाण. श्वेत कुष्ठ होय निर्गुण, विचारोनी रहाटावे. देव द्रव्यापहरी देखा, देव कार्य नाश अपहार देखा. पंडुरोगी तो निका, फळ चोरी विद्रूपी. परनिक्षेप चोरी करी देखा, करिता होय सदा शोका. धन तस्कर उष्ट्र ऐका, जन्म पावे अवधारा. फल चोरी होय वनचर, जल चोरही होय कावळा थोर. गृहोपकरणे तस्कर, काक जन्म तो पावे. मधुत तस्कर अवधारी, जन्म पावे होय धारी. गोरस करी चोरी, कुष्टी होय परियेसा. श्री गुरु मंटीपती तासी, जन्म पावे ऐसिया दोषी. आता सांगेल व्यभिचार प्रकरणेसी, शांती परवी बोलेले असे. परस्त्री आलंगिया देखा, शत जन्म श्वान निका. पुढे मागुती सप्तजन्मिका, भोगी दुखा अवधारा. परस्त्रियोनी पाहे दृष्टीने, जन्म तो अंधत्वपणे. बंधू भार्या संपर्क करणे, गंधर्भ जन्म तो पावे. तोही जन्म सोडोनी निघोनी जाय सर्पयोनी. पुन्हा नरकी जावोनी, नाना कष्ट भोगीत असे. सखी भार्या सवे एका, मातु लस्त्री ऐका विशेखा. एखादा करी सर्पका, श्वान योनी जन्म पावे.
परस्त्रियांचे वदन न करावे कदा अवलोकन, कुबुद्धी करिता निरीक्षण, चतुरोक्षी चक्षुरोगी होई उपजे. आपण असे शूद्र जाती विप्रस्त्रीशी करी रती, ती दोघेही कृमी होती हे निश्चित अवधारा. सदा शूद्र संपर्क करी याची स्त्री व्यभिचारी, जन्म पावे हो कुतरी, महादोष बोलिलासे. ऐसे तया पतिता प्रती श्री गुरु आपण निरोपिती, ऐकत होता त्रिविक्रम भारती, प्रश्न केला श्री गुरुसी. स्वामी निरोपिले धर्म सकळ, एकता होय मन निर्मळ, जरी घडले एक वेळ पाप जाय कवणे परी. श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी, प्रायश्चित्त असे पापासी, पश्चाताप होय ज्यासी, पाप नाही सर्वथा. पाप असे थोर केले, अंतःकरणी असे खोचले, त्यासी प्रायश्चित्त भले. कर्म विपाकी बोलिले, प्रायश्चित्तांची विधाने, सांगेन ऐका स्थिर मने. अनेक ऋषींची वचने मी सांगेल, तुम्ही ऐका. प्रथम व्हावा ब्रह्मदंड, तेणे होय पापखंड, गोदाने सालंकृत अखंड, अशक्त तरी द्रव्य द्यावे. निष्क अथवा अर्धनिष्क, सूक्ष्म पाप पावनिष्क, स्थूल सूक्ष्म असेल पातक, तेने विधी द्रव्य द्यावे. अज्ञानकृत पापासी पश्चातापे शुद्धी परियेसी, गुरु सेवा तत्परेसी केली गुरु निवारी. नेणता पाप केलियासी प्रायश्चित असे परियेसी, प्राणायाम द्वेषतेसी पुण्यतिथी 10 स्नाने. 3 गुंजा सर्वण सुवर्ण द्यावे, नदी आचरावे 2 गावे, सौम्य पातक याची भावे, जाती पापे परियेसा. स्त्री पुरुष दोघात ऐक करीती पुण्य पाप दोष, दोघेही पडती दोषात, दोघे आचारावे प्रायश्चित. आणिक एक असे प्रकार, जेणे पाप होय दूर, गायत्री जप 10 सहस्त्र, करावा तेने वेद मंत्र. याचे नाव गायत्री कृच्छ, महादोषी करी पवित्र, ऐसे करावे विचित्र, श्री गुरु सांगती त्रिविक्रमासे. प्राजापत्य कृच्छ देखा असे विधी अतिविशेषा, भोजन करावे मुक्त ऐका अथवा अयाचित भिक्षा. उपवास करावे 3 दिवस, स्मरावे गुरु चरणास, येणे जाती सौम्य दोष, जे आपणासी सामान्य. अतिकृच्छ असे एक चित्ती मुनी, एक दोष असती सामान्यक, अज्ञानेच केलिया. अन्न घ्यावे 27 ग्रास, सकाळी 12 रात्री 15 अथवा दोन्ही 8 ग्रास अयचित अन्न द्यावे. ऐसे सौम्य पातकासी विधी असती परियेसी, मास 1 नेमसी, अंजुली एक जेवावे. उपवास 3 करावे देखा, प्रकार सांगेल अनिका, 3 दिन उपशका, घृतोपारणे करावे. 3 दिवस घृत घेऊनी क्षीर घ्यावे, दिवस 3 दिवस वायू भक्षोनी, पुन्हा क्षीर 1 दिवस. एखादा असेल अशक्त, तयासी असेल एक व्रत, तिळगुळ लहाया पीठ, उपवास 1 करावा. पर्णकुच्छ करा ऐसी पर्णोदक घ्यावे, प्रति दिवशी करावे तितके उपवासी, पश्चातापे प्राशन कीजे. कमल बिल्प अश्वस्थ कुशोदक बिंदू नित्य, पान करावे सत्य, पर्णकृच्छ परियेसा. आणि एक प्रकार करी चंद्रायण आचार, कुक्कुटांड प्रमाण आहार, ग्रास घ्यावे वर्धमासी. अमावस्येसी 1 ग्रास, पौर्णिमेसी 15, कृष्ण पक्षी उतरत दुसरे मासी हविष्यान्न. आपले पाप प्रकटुनी उच्चारावे सभास्थानी, पश्चातापे जळुनी पाप जाय अवधारा. आता सांगेल तीर्थकृच्छ, यात्रा करावी पवित्र, वाराणसी श्वेत पर्वत, स्नान मात्रे पापे जाती.
वरकड तीर्थी गेलियासी गायत्री जप सहस्रेसी पाप जाय त्वरेसी अगस्ती वचन बोलिले असे. समुद्रेसी बंधेसी स्नान केलिया परियेसी भ्रूण हत्या पापनाशी कृतज्ञादी पातके. विधिपूर्वक शुचीसी जप कोटी गायत्रीसी ब्रह्म हत्या पापनाशी एके त्रिविक्रम एक चित्त. लक्ष गायत्री जप केलिया सुर पान पाप जाय लया. सुवर्ण चोरी केलिया 7 लक्ष जपावे. 8 लक्ष गुरु तल्पगासी गायत्री जपता पापनाशी. आता सांगेल परियेसी वेदाक्षरे पापदूर पवमात्र सुक्त चत्वारी पठन करिता ब्रह्म हत्या दुरी. इंद्रमित्र अवधारी 1 मास जपावे. सुरापानादी पातके जातील येणे सुक्तके शुन शेषा नाम सुखे सुवर्णहर पाप जाय. पवमान शन्नग सुक्त पठन करिता हवप्योक्त मास 1 पठत गुरुतल्प गादिक हरती. पंचमास 6 मास मिताहार करुनी पुरुष सुक्ते कर्मनाश पंच महापापे नासते. त्रिमधु म्हणे मंत्र सुक्त सुवर्णात्री नास मंत्र जपावे नाचिकेत समस्त पातके प्रायश्चित्त. नारायण पन्न देखा जपावे भक्तिपूर्वका नाशी पंच महापातका प्रीतिपूर्वक जपावे. त्रिपदा नाम गायत्रीसी जपती जे भक्तीसी अघमर्षण त्रिरावृत्ती से 7 जन्म पाप जाए. अपान मध्यपान्नासी तद्विषोणो नाम सुक्तेसी जपती जे जन भक्तीसी 7 जन्म पाप जाए. आणि कसे विधान देखा अज्ञानकृत दोष दिका अनुतप्त होऊन विशेषा पंचगवर प्राशन कीजे. गोमूत्र गोमय क्षीर दधी घृत कृष्ण सागर विधी मंत्रे ध्यावे निर्धार पहिले दिनी उपवास. नील वर्ण गोमूत्र कृष्ण गोमय पवित्र ताम्र गायत्रीचे क्षीर श्वेत धेनूचे दधी घ्यावे. कपिला गायीचे तूप बरवे ऐसे पंचगव्य बरवे घ्यावे. एकेकाचे क्लप्त भावे सांगेल सर्व अवधार. गोमूत्र घ्यावे पाव शेर अंगुष्ट पर्व गोमय पवित्र क्षीर पावणे 2 शेर दधी 3 पाव घ्यावे. घृत घ्यावे पावशेर तितुकेंची मिळवावे कुशनीर. घेता मंत्र उच्चार विस्तारोनी सांगेल. कुशांसहित 6 रसे एकेकासी मंत्र पृथके असे. प्रथम मंत्र इरावती असे इदम विष्णु दुजा देखा. मानस्तोक मंत्र 3 प्रजापती चतुर्थ अवधारा. पंचम गायत्री उच्चारा 6वी व्यावृत्ती प्रवण पूर्वका. ऐसे मंत्रोनी पंचगव्य प्यावे अनुतुप्त एक भावे. अस्थिगत चर्मगत पूर्व पाप जाती अवधारा. गायी न मिळतात इतुके जिन्नसी कपिला गाय मुख्य परियेसी. दर्शन मात्रे दोष नाशी कपिला गाय उत्तम. पंचमहापातक नावे ब्रह्म हत्या सुरापान जाणावे. स्वर्ण स्थेय गुरुतल्पग जाणावे. 5वा त्यासवे मिळालेला. 4घे पातकी देखा 5वा तया मिळता देखा. त्या सहित पंचमहापातका आहे ती पापे परियेसा. सुरापानी ब्रह्म घातकी सुवर्णस्थेय गुरुतल्पकी. 5वा महाघातकी जो सानुकूळ मिळतो. ऐसे पातक घडे तयासी
प्रायश्चित्त परियेसी श्री गुरु संतोषी अनुग्रहे पुनीत. एखादा मिळेल शास्त्रज्ञ स्वधर्माचारे अभिज्ञ, त्याच्या अनुग्रहे पापग्न पुनीत होय अवधारा. ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी प्रायश्चित सांगती परियेसी सकल विप्र संतोषी ज्ञान प्रकाश होती. श्री गुरु म्हणती पतितासी पूर्वी तू विप्र होतासी, माता पिता गुरुद्वेषी तेने होय चांडाल जन्म. आता सांगतो ऐक स्नान संगमी मास एक, केलिया दोष जाती निशंक पुन्हा विप्र जन्म होसी. पतित म्हणे स्वामीसी तव दर्शन जाहले आम्हासी, कावळा जाता मानसासी राजहंस तो होतसे. तैसे तव दर्शन मात्रे पवित्र झाली सकळ गात्रे, तारावे आता त्वा कृपा पात्रे शरणागतासी परीस लागता लोखंडासी, सुवर्ण होय तत्क्षणी तत्क्षणेसी सुवर्ण मागुती लोहासी, केवी मिळे स्वामिया. तव दर्शन सुधारसी आपण झालो ज्ञान राशी, अभिमंत्रोनी आम्हासी विप्रा म्हणे विप्रामध्ये मिळवावे. ऐकुनी तयाचे वचन गुरु बोलती हंसोन, तव देह जातीहीन विप्र केवी म्हणती. पतिताच्या गृहासी उपजोनी तू वाढलासी, ब्रह्मत्व केवी पावसी विप्र निंदा करीतील. पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षत्रिय वंशी गांधी पुत्र, तपोबळे म्हणवी पवित्र म्हणे तो विप्र आपणा. ब्रह्मयाची वर्षे तप केले महाक्लेशे, त्याचे बळ महा म्हणवी तसे ब्रह्म ऋषी आपणा. इंद्रादी सुर वरांसी विनविता झाला परियेसी, आपणा ते ब्रह्मर्षी म्हणे ऐसे बोलत असे. देव म्हणती तयासी आम्हा गुरु वशिष्ठ ऋषी, जरी तो बोले ब्रह्म ऋषी तरी आम्ही अंगीकारू. मग त्या वसिष्ठासी विनवी विश्वामित्र ऋषी विप्र म्हणे आपणासी केले तप बहुकाळ. वशिष्ठ म्हणे विश्वामित्र क्षत्रिय तापस अपात्र, देह टाकोनी मग पवित्र विप्र कुळी जन्मावे. मग तुझा होईल व्रतबंध, होईल गायत्री प्रबोध, तदी तुवा होसी शुद्ध, ब्रह्म ऋषी नाम तुझे. काही केल्यानं म्हणे विप्र, मग कोपला विश्वामित्र. वशिष्ठांचे शतपुत्र मारिता झाला तये वेळी. ब्रह्मज्ञानी वशिष्ठ ऋषी नवे कदा तामसी, अथवा न म्हणे ब्रह्म ऋषी तया विश्वामित्रासी. वर्तता ऐसे एके दिवसी विश्वामित्र कोपेसी, हाती घेऊन पर्वतासी घालू आला वसिष्ठा वारी. विचार करीत मागुनी मनी, जरी वदीन वशिष्ठ मुनी, आपणाते न म्हणे कोणी ब्रह्म ऋषी म्हणून या. इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणती वशिष्ठ वाक्या सारसी, आपण म्हणे ब्रह्म ऋषी अन्यथा नाही म्हणून या. ऐसे वशिष्ठ मुनी मारिता यासी फार दोष, म्हणून टीका टाकी गिरीवरास भूमीवरी परियेसा. अनुतत्प झाला अंतःकरणी, वशिष्ठे ते ओळखोनी ब्रह्म ऋषी म्हणून पाचारिले तये वेळे. संतोषोनी विश्वामित्र म्हणे बोल बोलिल्या पवित्र, म्हणे घरी अन्न मात्र तुम्ही घ्यावे स्वामिया. संतोषोनी वशिष्ठ तया लागी बोलत, म्हणे शरीर हे निभ्रांत सूर्यकिरणी पचवावे. विश्वामित्र अंगीकारिले सूर्यकिरणी देह जाळिले, सहस्त्र किरणे तापले देह सर्व भस्म झाला. विश्वामित्र महामुनी अति सामर्थ्य अनुष्ठानी, पहिला देह जाळोनी नूतन देह धरी येला. ब्रह्मर्षी तेथोनी विश्वामित्र झाले जाण, सकळासी मान्य महाराज. मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी, ब्रह्म ऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात. या कारणे तव देख विसर जावा जन्म इक, अनुतप्त
तव भाव ब्रह्मकुल भाविसी. ऐसे त्या पतितासी बोधिता गुरु परियेसी लादले सुख त्यासी त्याच्या मानसी न ये काही. निधान सापडे दरिद्र्यासी तो का सांडिले संतोषी. अमृत सापडता रोग्यासी का सांडिल जीवित्व. एखादे ढोर उपवासी पावे तृण बिडारासी तेथोनी जावया त्यासी मन नवे सर्वथा. तैसे त्या पतितासी लागले ध्यान गुरुसी न जाय आपुल्या मंदिरासी विप्र आपणा म्हणतसे. इतके होता ते अवसरी आली त्यांची पुत्र नारी म्हणे लागले अपस्मारी म्हणून लावो आलो धावत. जवळ येता स्त्रियेसी स्पर्श नको म्हणे तिसी कोप करुनी मारावयासी जात असे तो पतित. दुःख करीती भार्या दुरुनी नमे गुरुपाया पती माते सोडून या जातो आता काय करू. कन्या पुत्र मज बहुत तया कोण पाळीत आम्हा सांडोनी जातो किमर्थ सांगा तयासी स्वामी. जरी न सांगाल स्वामी त्यासी त्वजीन प्राण पुत्रा सरसी येरवी आपणा ते कोण पोशी अनाथ मी स्वामी. ऐकून तियेचे वचन गुरु बोलती हसोन त्या नराते बोलावून सांगता ती परियेसा. गुरु म्हणती पतितासी जावे आपुल्या घरासी पुत्र कलत्र क्षोभता दोषी तू ते केवी गती होय. या संसारी जन्मोनिया संतोष वावे इंद्रिया मग पावे धर्म काया तरीच तरे भावार्णव. या कारणे पूर्वीच जाणा न करावी आपण अंगना करोनी तैसी त्वजिता जाणा महादोष बोलीजे. सूर्य भूमी साक्षीसी तुवा वरिले स्त्रियेसी ती सत्यागिता महादोषी तू ते नवे गती जाण. श्री गुरु वचन ऐकोनी विनवित कर जोडूनी केवी होय जातीहीन ज्ञान होवुनी मागुती. श्री गुरु मनी विचारिती त्याचे अंगी असे विभूती प्रक्षारावे लुब्ध का हाती अज्ञानत्व पावेल. ऐसे मनी विचारुनी सांगती शिष्यासी बोलवोनी एका लुब्धका पाचारोनी आणा अति त्वरेसी. तया ग्रामी द्विज एक करी उदिम वाणिक तया ते पाचारिते ऐक तया पतिता सन्निध. श्री गुरु म्हणती त्यासी उदक घेऊन हस्तेसी स्नपन करी गा पतितासी होय असक्त संसारी. आज्ञा होत्या ब्राह्मण आला उदक घेऊन त्वावरी घालिता तत्क्षण गेली विभूती धुवोनी. विभूती धुता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे मुख पाहता स्त्री पुत्रांचे धावत गेला त्या जवळे. आलोनिया पुत्रासी भ्रांती म्हणे त्यासी का आलो या स्थळासी तुम्ही आला कवण कार्या. ऐसे मनी विस्मय करीत निघोनी घरा गेला पतित सांगितला वृत्तांत विस्मय सर्व करिता ती. इतुके झाले कौतुक पाहती नगर लोक विस्मय करीती सकळे क म्हणती अभिनव काय झाले. त्रिविक्रम भारती मुनी जो का होता गुरु सन्निधानी पुसतसे विनोवनी ऐका श्रोते एकचित्ते. त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी होतो संदेह मानसी निरोप द्यावा कृपेसी विनंती एक अवधारा. महापतित जातीहीन जाण तयाते दिधले दिव्य ज्ञान अंग धूता तत्क्षण गेले ज्ञान केवी त्याचे. विस्तारोनी आम्हासी निरोपावे कृपेसी म्हणोनी लागला चरणासी भाव भक्ती करोनिया. ऐसे पुत्र त्रिविक्रम यती श्री गुरु तया निरोपिसी त्यांचे अंगाची विभूती धुता गेले ज्ञान त्याचे. ऐसे विभूतीचे महिमान महात्म्य असे पावन सांच होय ब्रह्मपूर्ण भस्म महिमा अपार. गुरुवचन ऐकोनी विनवितसे त्रिविक्रम मुनी देव गुरु शिरोमणी भस्म महिमा निरोपावा. सिद्ध म्हणे शिष्यासी भस्म महिमा परियेसी
गुरु सांगता विस्तारेसी एक चित्त अवधारा. म्हणून सरस्वती गंगाधर श्री गुरु चरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सकाळाभिष्टे साधती. पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारोन महाराष्ट्र भाष्य करून सांगे सरस्वती गुरुदास. इति श्री गुरुचरित्रामृत कर्म विपाक भावार्थ अत्यंत ज्ञान प्रशंसत विमोचित पुनः केले. इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नाम धारक संवादे कर्म विपास कथनम नाम अष्टविंशोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुचरित्र अध्याय 28 समाप्त. श्री स्वामी समर्थ.